भगवान की जय। सद्गुरु गंगागिरी महाराज की जय। सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की। आजचं पूजन श्री क्षेत्र बाजा खानचं पूजन आहे, म्हणून मी ग्रामस्थांना विनंती करतो आपण स्टेजवर या. बाजा खान ग्रामस्थ 7 गावापैकी आजचा नंबर बाजा खानचा आहे. तुनन्या शक्य अहमेवं विधोर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रविष्टुं च परन्तप। गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले सितंतं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरि योगिराजं। शुचिः शीलः समदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानंद विग्रहम्। युगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या श्रीपदाने गोदावरी मातेच्या तीराला गोदावरी गंगा गोदावरीचं असणारं पवित्र तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र देवगाव शनी चेंडूपर श्री क्षेत्र बाजारठाण कमलपूर बामाठाण हमरापूर अवलगाव आणि परिसरातील सर्व गावं संपूर्ण भक्तगण या ठिकाणी मोठ्या उत्साहाने तरुण मंडळ झटत आहेत. भजनी मंडळाचंही भजन चालू आहे. भजनाचा मार्ग सद्गुरु गंगागिरी महाराजांनी आपल्याला दिलाय. हरी भजन हे ढवळले जग सुतविला लाभ कलिकाचा. आज सप्ताहाचा 3रा दिवस आहे आणि आपलं हे दुसरं वाक्पुष्प आहे. या ठिकाणी नगिना पिंपळगावकर ग्रामस्थ 179वा सप्ताह मिळावा म्हणून मागणी करण्याकरता उपस्थित आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कुठे नगिना पिंपळगाव आली आहे? बरोबर. त्यांच्या वतीनं भरत महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. ढवळा आश्रम नगिना पिंपळगावकर पुढचा सप्ताह मिळावा आणि म्हणून या ठिकाणी सप्ताहाची मागणी करण्याकरिता उपस्थित झालेले आहेत. बऱ्याच दिवसापासून त्यांची मागणी आहे. बऱ्याच वर्षांपासून मागणी आहे. नगिना पिंपळगाव तसं छोटस गाव आहे, परंतु बेटाच्या जवळ आहे आणि एक सेवाभावी आहे. वैजापूर तालुक्यातच आहेत. आता वैजापूर तालुक्यात किती सप्ताह करायचे? बरं बरं. तर सप्ताह मागणी करता आपण आलात, आपल्याला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अखंड भजन या ठिकाणी चालतं. इथं सत्संग आहे. अखंड जया तुझी प्रीती मजदे तयाची संगती मगनी कमळापती तुझबा नानी कंठा पडो निराहित तैटाई उगाच संताची पायी न मागे न करी काही तुझी आण गा विठोबा. पडून राहीन तैठाई. इथं पडून जरी राहिलं ना तरी काय तेथे राम नाम होईल श्रवण. पडून जर इथं पडल्या पडल्या भजन ऐकायला नाही. अशा प्रकारचं स्थान आहे. एखादा आळशी मनुष्य आला आणि तो झोपून जरी राहिला तर तुम्ही डोळे उघडल्यानंतर तेवढे का विना शब्द कानावर येतो. पळवणे राहील तैठ. ही मेजवानी सद्गुरु गंगागिरी महाराजांनी आपल्याला प्राप्त करून दिली. सत्संगाची
भारतामध्ये म्हणण्यापेक्षा विश्वामध्ये अशा प्रकारचा सप्ताह आपल्याला कुठं पाहायला मिळत नाही. कुंभामध्ये कोट्यावधी लोक येतात, पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला वारीलाही लोक येतात. प्रत्येकाचे स्वतंत्र स्वतंत्र फळ असतात. एकाच ठिकाणी एकाच वेळेला एकाच सूत्र संचालनामध्ये एवढा समाज एकत्रित येणं आणि प्रत्येकाची भोजनाची प्रसादाची व्यवस्था होणं, यामध्ये त्या व्यवस्थापन करणाऱ्यांना किती कष्ट करावे लागतात. अचानक 4 पाहुणे आले तर ती व्यवस्था आपल्याकडून वेळेवर होत नाही. आणि एवढ्या लाखो लोकांची व्यवस्था हे जे ग्रामस्थ आणि परिसरातील भक्तगण करत आहेत, खरोखर त्यांना सर्वांना जेवढे धन्यवाद दिले तेवढे थोडे आहेत. योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांची, गुरु नारायणगिरी महाराजांची आपणा सर्वांवर कृपा आहे. आपण एक निमित्त आहोत, करून घेणारी ती शक्ती आहे. गीतेमध्ये भगवान सांगतात, भ्रामयन सर्व भूतानि यंत्रारूढानि मायया. सगळ्या जगाला मी फिरवतो, जसं वीज यंत्राला फिरवते. वीज आहे, वीज अदृश्य आहे, वीज दिसत नाही, पण तो वीज नसेल तर यंत्र चालणार नाही. जशी वीज यंत्राला फिरवते त्याप्रमाणे भगवान सांगतात, भ्रामयन सर्व भूतानि यंत्रारूढानि मायया. यंत्र हा जो शब्द आहे, हा आजचा शब्द नाहीये, गीतेमध्ये शब्द आलेला आहे यंत्र. यंत्रारूढानि मायया, यंत्राप्रमाणे मी सर्व जगाला फिरवतो, सर्व जीव मात्राला फिरवतो, सर्व प्राणी मात्रांना फिरवतो. आपण निमित्त आहोत. करणारा कोणीतरी एक वेगळा आहे, शक्ती कोणीतरी एक वेगळी आहे. ती शक्ती म्हणजे त्या परमात्म्याची. त्या परमात्म्याला जाणणं, त्या परमात्म्याला ओळखणं, त्या परमात्म्याची भक्ती करणं, हे प्रत्येक जीवाचं कर्तव्य असतं. ती भक्ती अनन्य भावाने असावी. भक्त्यात अनन्या शक्य अहम एवं विधोर्जुन. एवं विध म्हणजे अशा प्रकारे, हे अर्जुन, अशा प्रकारे एक संभव आहे. शक्य म्हणजे संभव. काय संभव आहे? अनन्य भक्ती, जे निस्वार्थ भक्ती जे आहे, या निस्वार्थ भक्तीद्वारे, अनन्य भक्तीद्वारे काय शक्य आहे? ज्ञातुम द्रष्टुंच तत्वेन प्रवेष्टुंच परंतप. त्याला तुम्ही जाणू शकतात, त्याला पाहू शकतात, त्याला प्राप्त करू शकतात. तसं त्याला पाहणं, त्याला प्राप्त करणं एवढं सोपं नाही. परमात्म्याची प्राप्ती जर एवढी सोपी असती, जप तप अनुष्ठान करण्याची काय आवश्यकता? त्यांचे आयुष्य गेले, जन्मचे जन्म गेले. जन्म जन्म मुनि जतन कराही, अंतराम कही आवत नाही. अनेक जन्म गेले काहींचे. आपले सुद्धा कितीतरी जन्म गेले. भगवान गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगतात, अर्जुन, जे ज्ञान मी तुला सांगतोय ते पूर्वी मी सूर्याला सांगितलं. सूर्याने यशस्वानाला, त्याने मनुला, मनुला इक्ष्वाकुला. अर्जुनाने प्रश्न विचारला, अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः. कृष्णा, हे माझ्या बुद्धीवर पटत नाही. तुझा जन्म आजकालचा माझ्यापेक्षा 2 वर्षांनी तू मोठा आहे. सूर्य अनादी काळाचा, तू सांगतोय मी सूर्याला उपदेश केला. हे कसं शक्य आहे? भगवंतांनी सांगितलं, अर्जुन, आतापर्यंत माझे अनेक अवतार झाले, तुझे अनेक जन्म झाले,
तुला त्याचं स्मरण नाही, पण मला स्मरण आहे. पूर्वजन्मीचं स्मरण अचानक एखाद्या व्यक्तीला होतं. असे काही प्रसंग घडलेले उदाहरण पाहायला मिळतात. अचानक पूर्वजन्मीचं एखाद्या व्यक्तीला स्मरण झालं. तर अशा प्रकारे काही उदाहरणं अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. कोण सत्य मांडतं, कोणी असत्य मांडतं. मांडणं हा ज्याचा त्याचा मनाचा विषय आहे, जाणण्याचा, समजून घेण्याचा विषय आहे. परंतु जे प्रत्यक्ष आहे त्याला तर मानावं लागतं. मग तो परमात्मा आहे, मग तो आहे तरी कसा हो? आहे तर तो दिसत का नाही? परमात्मा दिसत का नाही बरं? पाहिलं कुणी? शास्त्र जगताला सत्य माहित नाही. जे आपण अनुभवतो त्याला म्हणताय सत्य नाही. नातू आजोबाच्या मांडीवर खेळतोय, आजोबाच्या मिशा उडतोय, हे खोटं आहे का? पैसा कमवला, बंगला बांधला, जमिनी खरेदी केल्या, कोणी हॉस्पिटल टाकलं, ग्रॅज्युएशन केलं, डॉक्टर झाला, हे खोटं आहे का? एवढी मेहनत घेतली. संत त्याला असत्य मानित नाही. संसाराला शास्त्रानं देखील असत्य मानलेलं नाही. शास्त्र त्याला मिथ्या मानतं. प्रत्येकाची दृष्टी आहे. समाजामध्ये 4 प्रकारचे लोक पाहायला मिळतात. पामर, विषयी, मुमुक्षु आणि मुक्त. पामर कोणाला म्हणतात? जो देव मानित नाही, शास्त्र मानित नाही. शास्त्र मानित नाही, मग ईश्वर मानायचं काही कारणच नाही. कारण ईश्वराची सिद्धी तर शास्त्रातून होते. तो शास्त्रही मानित नाही. लिहिले असतील कोणतरी, देवही मानित नाही. धार्मिकतेचे कुठले संस्कार नाही. असा एक वर्ग समाजामध्ये आहे. त्या वर्गाला शास्त्र पामर असं म्हणतात. खूप मोठा वर्ग आहे समाजामध्ये असा. दुसरा एक विषयी, हा देवाला मानतो, शास्त्रही मानतो, पण याला वैराग्य नाहीये, भोगासक्त आहे. याला वाटतं बंगला असावा, गाडी असावी, संसार प्रपंचात चांगला चालावा, कुठेही काही कमी नसावी, पण देवाला मानतो. हा वर्ग फार मोठा आहे समाजामध्ये. साधू संतांची सेवा करतो, देवाला मानतो, पण त्याला काय वाटतं? पैसा मिळावा, सत्ता मिळावी, प्रतिष्ठा मिळावी. त्याच्याकरता तो आराधना देखील करतो, सकाम उपासना करणारा. त्याच्याकरता सुद्धा शास्त्रामध्ये, पुराणामध्ये खूप काही वर्णन आलेलं आहे सकाम उपासनेचं. गीतेमध्ये देखील भगवंतांनी भक्ताचे 4 प्रकार सांगितले. अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृत्नोऽर्जुन. अर्थ, जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानी च भरतर्षभ. 4 प्रकारचे भक्त मला असतात. मग पामर हा भक्त नाहीये, पण विषयी जो आहे, विषयीमध्ये अर्थ आणि अर्थार्थी येतात. अर्थ आणि अर्थार्थी विषयीमध्ये येतात.
आर्तभक्त गजेंद्र, द्रौपदी. जेव्हा जीवनामध्ये संकट येतात त्या संकटातून मुक्त होण्याकरिता जो भगवंताची आराधना करतो त्याला आर्तभक्त म्हणतात. संकट येतात जीवनात, संकटातून मुक्ती प्राप्त करण्याकरता स्वप्रयत्नाने काही लोक मुक्ती प्राप्त करतात, स्वप्रयत्नाने करावेच लागतात, पण त्याकरता भगवंताचा आशीर्वाद असावा म्हणून भगवंताची आराधना देखील केली जाते. गजेंद्र होता गजेंद्र. गजेंद्र तो हस्ती सहस्त्र वर्षे जळा माझे नखरे पिळीतसे. त्रिकुट पर्वतावर राहणारा हा गजेंद्र हत्ती बलवान हत्ती होता. पाणी पिण्याकरता सरोवरामध्ये म्हणजे एखाद्या तळ्यामध्ये पाणी पिण्याकरता गेला असताना नकराने त्याचा पाय धरला. मगराने पाय धरला. त्या मगरापुढं गजेंद्राची शक्ती चालली नाही. का चालली नाही? हत्ती हा स्थलचर प्राणी आहे, मगर हा जलचर प्राणी आहे. जलचर प्राण्याची शक्ती जलामध्ये असते, स्थलचर प्राण्याची शक्ती जमिनीवर आहे. हत्ती स्थलचर असल्यामुळं जमिनीवर हत्तीची शक्ती आहे. स्थलचर प्राणी जेव्हा जलामध्ये जातो तेव्हा तो जलचर प्राण्याची बरोबरी करू शकत नाही. कितीही पट्टीचा पोहणारा असला तरी तो 50 ग्रॅमच्या माशाची सुद्धा बरोबरी करू शकणार नाही पाण्यात गेल्यावर. पट्टीचा पोहणारा असू दे, मासा छटाकाचा असू दे, हा 1 क्विंटलचा असू दे, तो छटाकाचा मासा याला नाही टोकणार. किती ताकद असू द्या, किती पट्टीचा पोहणारा असू द्या, कारण मासा जलचर आहे, मनुष्य स्थलचर आहे. स्थलचर प्राणी जलामध्ये गेल्यानंतर तो शक्तीहीन होतो, त्याची शक्ती कमजोर होत असते. तसं गजेंद्र स्थलचर प्राणी जरी बलवान असला तरी पाण्यात गेल्यामुळं तिथं ताकद मगराची जास्त आहे. मगराने पाय धरला, सोडवण्याचा गजेंद्र प्रयत्न करू लागला. गजेंद्राचा परिवार त्या ठिकाणी आला. तसं हत्ती झुंडीने राहतात. प्राण्यांमध्ये तसं हत्ती फार बुद्धिमान प्राणी असतो. सरगशीमध्ये हत्ती वापरले जातो. शरीराने तर बलवान आहेच तो, पण बुद्धीने सुद्धा इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये बुद्धिमान असतो. हत्तीचा सगळा परिवार, हत्ती एकमेकांना मदत करीत असतात. संपूर्ण परिवार या गजेंद्राला काढण्याच्या प्रयत्नात लागला, काढू लागला, परंतु उपयोग होईना. मगराने इतका घट्ट पाय धरलेला होता की काहीच करता येईना. बरेच दिवस प्रयत्न करूनही यश प्राप्त होईना. त्यावेळेला परिवाराने ठरवलं आता याच्याकरता आपलं आयुष्य वाया घालणं काही योग्य नाही. मग एक 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 लागले कमी व्हायला. गजेंद्राची मुलं झाले बाजूला, ते म्हणजे जाऊ दे म्हाताऱ्यांना मरू द्या. नाही का आपण डॉक्टरकडे येतो ना, या डॉक्टर दाखव, त्या डॉक्टर दाखव. डॉक्टर म्हणतो आता काही इलाज राहिले, घरी जाऊन सेवा करा. मग हळूहळू त्याच्यापासून लांब जायला लागतात लोक. गजेंद्राची हीच अवस्था झाली. पूर्ण परिवार हळूहळू दूर जायला लागला. त्याच्या पत्न्या काही दिवस राहिल्या, त्याही बाजूला व्हायला लागल्या.
कारण माणसाचं प्रेम स्वतःवर असतं. उपनिषद काय वर्णन करतात, नवा अरे पुत्राणाम कामाय पुत्रः प्रियो भवति आत्मनस्तु कामाय पुत्रः प्रियो भवति. नवा अरे जायाय जायः प्रियो भवति आत्मनस्तु कामाय जाया प्रियो भवति. पत्नी पत्नी प्रेम करते पण स्वतः करिता प्रेम करते. पत्नीची इच्छा जोपर्यंत पती पूर्ण करतो तोपर्यंत ती प्रेम करते. पत्नीची इच्छा पूर्ण नाही झाली तर मग भांडायला लागते. प्रत्येक मनुष्य एकमेकावर प्रेम करतो, परंतु कसं प्रेम करतो तर आत्मनस्तु कामाय, स्वतःच्या सुखाकरिता प्रेम असतं. आता गजेंद्रापासून तर सुख मिळणार नाहीये, तोच अडकलाय. कशाला वेळ वाया घालायचा. आणि म्हणून सगळी बाजूला जरी एकटाच राहिला, त्याच्या लक्षात आला आपल्या बरोबर कोणी नाही. ज्याला कोणी सोबत राहत नाही त्यावेळेला मनुष्याला भगवंताचं स्मरण व्हायला लागतं. तोपर्यंत विसरतो देवाला. गजेंद्राच्या लक्षात आलं की आता भगवंताशिवाय कोणी नाही. गजेंद्राने भगवंताचा धावा करायला सुरुवात केली. कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. पांडुरंगे येयो पांडुरंगे, जीवाच्या जीवलगे येयो पांडुरंगे. गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. गजेंद्राने भगवंताला हात मारली आर्ततेने. भगवंताने ऐकले, भगवान निघले. लक्ष्मीने विचारलं कुठं निघलात. हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज, जैसे आगे छुटत गोली पीछे होता आवाज. कबीर महाराज सांगतात, हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज. हा ती लक्ष्मीने विचारलं कुठं निघलात. ह शब्द लक्ष्मी जवळ उच्चारला आणि ती शब्द उच्चारीपर्यंत भगवान परमात्मा गजेंद्राजवळ पोहोचले. गजेंद्राने भगवंताची स्तुती केली. हे गोविंद हे गोपाल, अब तो जीवन हारे. हे गोविंद हे गोपाल, अब तो जीवन हारे. चार प्रहर युद्ध भयो, लई गयो मजधारे. नाक कान डुबन लागे, कृष्ण को पुकारे. हे गोविंद हे गोपाल, अब तो जीवन हारे. सूरदास महाराज वर्णन करते हैं, गजेंद्र भगवंताचा धावा करतो. भगवान धावून आले, गजेंद्राचा उद्धार केला. गजेंद्रा बरोबर नकराचाही उद्धार केला. नकर म्हणला, देवा हा भेद तुझ्याकडे कसा, तुम्ही गजेंद्राचा उद्धार करण्याकरता माझा का नाही. बघा ना तुझा कशा करता. श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे दंडवत. संतांचे जरी पाय धरले तर उद्धार होतो असं ऐकलंय म्हणले. मग गजेंद्राने तुमचं भजन केलं म्हणजे गजेंद्र संत झाला आणि मी गजेंद्राचे पाय धरले, माझा उद्धार का नाही. गजेंद्रा बरोबर नकराचाही उद्धार झाला. आर्त भक्तामध्ये गजेंद्र आहे. जीवनामध्ये संकट येतात
मग संकटाच्या वेळी का होईना भगवंताचं स्मरण झालंय. कुठल्या का उद्देशानं होईना स्मरण भगवंताचं करतोय ना. कोणत्याने भगवंताला दुःख का मागितलं. विपदः संतो न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्यात् अपुनर्भवत दर्शनम. कोणत्याने भगवंताला दुःख मागितलं. दुःख कोणी मागत नसतं, पण कोणत्याने मागितलं. कोणी देवाला दुःख मागतं का. कोणी म्हणतं का देवा मला खुरूज होऊ दे, देवा मला कॅन्सर होऊ दे, बेड होऊ दे. काय काय रोग निघले आता अलीकडच्या. कोरोना सारखा रोग, चिकुनगुन्या कधी पाहिला होता. काय रोग होते सांगता येत नाही. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार. नाही अपवित्र शरीरा ऐसे, जे रोगाचं भांडार आहे, दुःखाचं कोठार आहे, दुर्गंधीचं थार आहे. दररोज स्नान करतो तरी घामाचा दुर्गंध येतो. महिनाभर जर स्नान नाही केलं तर काय होईल. किती दुर्गंध येतो. हे रोगाचं भांडार आहे, दुःखाचं कोठार आहे. काय सांगणार. कोणत्याला कोणता रोग उद्भवेल सांगता येत नाही. भूक ताण लागते, हे रोगच आहे. तृषा, क्षुधा तृषा. भूक रूपी रोग याचं औषध आहे अन्न. अन्न औषध म्हणून सेवन करायचं असतं. औषधामध्ये चव पाहिजे नसते. जीवन जगण्याकरता अन्नाची आवश्यकता आहे, म्हणून अन्न सेवन करायचं आहे. क्षुधारूपी रोग दूर करण्याकरता अन्न रूपी औषध आहे. तृष्णारूपी रोग दूर करण्याकरता जलरूपी औषध आहे. शरीरामध्ये सगळे रोगच रोग आहेत. शरीराचे रोग वेगळे, मनाचे रोग वेगळे, नाही का. स्थूल देहाचे रोग वेगळे, सूक्ष्म देहाचे रोग वेगळे, कारण देहाचे रोग वेगळे. आयुर्वेद शास्त्र आहेत, स्थूल देहाच्या रोगा करतायत, पण मनाचे रोग नष्ट करण्याकरता ऋषीमुनींनी अनेक शास्त्र दिले. मानसिक रोग त्याकरता मनोरुग्ण तज्ञ पण असतात. अनेक प्रकारचे दुःख शरीराला असतात. कुंती म्हणते विपदः संतो न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो. हे जगद्गुरु भगवान कृष्ण मला दुःख दे. का दुःख. भगवान कृष्णाने विचारलं कुंती आत्या, तुम्हाला तुमच्या जीवनात दुःखाचे काही कमी आहे का. कुंतीचं जीवन बघा, बालपणापासून दुःख. कुंती भोज राजाकडं कुंतीचा सांभाळ केला गेला. एखाद्या व्यक्तीचा जन्म एका ठिकाणी होतो आणि सांभाळ दुसऱ्या ठिकाणी होतो, त्या व्यक्तीला काय दुःख असतं त्या व्यक्तीला माहिती. बालपणी कुंतीने दुर्वासा ऋषींची सेवा केली. दुर्वासा ऋषींची सेवा म्हणजे एवढं सोपं नाहीये. नावच दुर्वास आहे, दूरवास. जवळ जाणीच नाही, जवळ गेलं तर काय होईल तर तपासच नाही. हे दुर्वास आहे. कोणत्याला क्रुद्ध होतील आणि कोणत्याला संतुष्ट होतील. संतुष्ट झाले तर काही देतील. दुर्वासांची सेवा केली, दुर्वास प्रसन्न झाले सेवेवर. प्रसन्न मुद्रेमध्ये दुर्वासांनी कुंतीला विचारलं, कुंती काय हवे तुला. तू माझी सेवा केली, मी प्रसन्न आहे.
दुर्वास ज्योतिष शास्त्रामध्ये सुद्धा निपुण होते. ज्योतिष शास्त्राच्या बळावर दुर्वासांनी हे जाणलेलं होतं, या कुंतीच्या जीवनामध्ये पतिसुख नाही. कुंतीच्या जीवनामध्ये पतिसुख नाही. आणि म्हणून दुर्वासाने कुंतीला असा काही एक मंत्र दिला. या मंत्राचा जर तू जप केला, हा मंत्र जर सिद्ध केला, तर तू ज्या देवतेला बोलवशील ती देवता या ठिकाणी येईल तुझ्या मदती करता. दुर्वासा तर निघून गेले. आता कुंती बालवय आहे, 12 वर्षाची होती. एवढी परिपक्वता नव्हती. दुर्वासांनी मंत्र दिलं. खरंच मंत्रामध्ये शक्ती असते का? म्हणून मंत्र प्रयोग करून पाहिला. सौर मंत्राचा प्रयोग केला. सूर्यनारायण प्रगट झाले. सूर्यनारायण विचारलं, का बोलवलं मला? कोणती तर घाबरली. हे काय झालं? दुर्वासाने मंत्र दिलेला होता आणि त्याचा परिणाम सूर्याने जो पुत्र प्रदान केला कुंतीला, कर्ण, कुमारी काय कुंती, सूर्य प्रकट होऊन सूर्याने पुत्र प्रदान केला, गर्भावस्था निर्माण झाली. तो काळ, त्या काळामध्ये एक कुमारी कन्या ती गर्भ होती. हे दुःखच आहे ना. शेवटी मुलगा झाला. इतरांच्या दृष्टीपासून लपून तो मुलगा झाला. त्यानंतर एका पेटीमध्ये एक शय्या सजवून त्या पेटीमध्ये त्या बाळाला टाकलं आणि गंगेत प्रवाहित केलं. हे सूर्यनारायणा, तुम्ही दिलेला हा पुत्र आहे, मी तुमच्या हे स्वाधीन करीत आहे. आणि त्या बाळाला प्रवाहित केलं नदीमध्ये. स्वतःच्या बाळाला नदीत प्रवाहित करण्याचा प्रसंग जर येत असेल एखाद्या मातेवर, तर ते किती दुःख आहे. लग्न झालं पंडूराजाशी. पंडूराजाशी लग्न झालं. शिकार करता करता पंडूराजांनी एका हरणाची शिकार केली. ते ऋषी ते हरणाच्या रूपात होते आणि त्यामुळे ब्रह्महत्येचा पातक झाला. प्रायश्चित्त करण्याकरता पंडूराजाला राज्य सोडावं लागलं. पंडूराजावर कुंती आणि माद्री दोघी सुद्धा राहत आहेत. पंडूराजाला शाप होता. पत्नीला शाप दिला तर ऋषींनी पत्नीला स्पर्श केला तर तुझा मृत्यू होईल. मग हे जीवन दुःखात. पंडूराजाचा मृत्यू झाल्यानंतर माद्री सती गेली. 5 मुलांचा सांभाळ करायचा आहे. एक विधवा माता आणि तिला 5 मुलांचा सांभाळ करायचा आहे. त्याच्यामध्ये दुर्योधनादिक यांनी अनेक पद्धतीने त्रास दिला. ते दुःखच. पांडवांना लाक्षागृहात जाऊन मारण्याचा प्रयत्न झाला. हे दुःखच. भीमाला विष घालून मारण्याचा प्रयत्न केला. आपल्या मुलाला कोणी विष घालून मारण्याचा प्रयत्न केला. आईला काय दुःख असेल.
पुन्हा 12 वर्ष वनवास भोगण्याचा प्रसंग, हे दुःखच. बघा किती दुःख. एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दुःख यायचे असेल तर दुःखावर दुःख किती येतं. भर सभेमध्ये द्रौपदीला नग्न करण्याचा प्रयत्न केला गेला, हे दुःख. एखाद्या सासूला किती दुःख होईल, आपल्या सुनेला भर सभेमध्ये कुणी नग्न करण्याचा प्रयत्न करतोय, सासूला दुःख होणार नाही? भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य सर्व बसलेले आहेत. भर सभेमध्ये नग्न करण्याचा प्रयत्न झाला. वनवास भोगण्याचा प्रसंग. वनवास भोगून आल्याच्या नंतर कौरव पांडवांचं युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर पांडव विजयी झाले. भगवान कृष्णाने विचारलं, कुंती आत्या, तुझ्या जीवनामध्ये आणखी काही दुःख राहिलं का? तो आता म्हणते, विपदः सन्तु न शश्वत् तत् तत् जगद्गुरो भवतो दर्शनम यस्यात् अपुनर्भवत दर्शनम. का दुःख मागतेस? आजपर्यंत सगळं जीवन दुःखात गेलेलं आहे आणि आता सुद्धा तू दुःख का मागितलंस? कुंतीने सांगितलं, जेव्हा जेव्हा दुःख आलं, जेव्हा जेव्हा संकट आलं, तुला हात मारली, तू धावून आलास. पण आता पांडव विजयी झाले, सुखाचे दिवस आले आणि तू आम्हाला सोडून चाललास. ज्या सुखामध्ये तू सोडून जातोस ते सुख मला नकोय, ज्या दुःखात तू धावून येतोस ते दुःख मला हवंय. वह सुख पर शिल पड़ो हरि हृदय से जाय, बलिहारी वा दुख की जो पल पल नाम जपा. वह सुख पर शिल पड़ो, पत्थर पड़ो, हरि हृदय से जाय. ज्या सुखामध्ये भगवंताचं विस्मरण होतं ते सुख मला नकोय. बलिहारी वा दुख की जो पल पल नाम जपाय. खरं ज्या दुःखामध्ये क्षणाक्षणाला तुला नामस्मरण घडतं ते दुःख मला हवंय. विपद विस्मरण विष्णू संपत नारायण स्मृती. भगवंताचं विस्मरण हीच विपत्ती आहे, भगवंताचं स्मरण हीच खरी संपत्ती आहे. खरं धन कोणतं आहे? खरा धनवान कोण आहे? पैशावाला नाही. आम्हा घरी धन शब्दांचे जरत नाही, शब्दांचे शस्त्रे यत्न करो, शब्दची आमुचे जीवाचे जीवन, शब्द वाटो धन जन लोका. शब्द रूपी धन, ज्ञान रूपी धन, भक्ती रूपी धन, नाम रूपी धन. मीराबाई वर्णन करतात ना, पायो जी मैंने राम रतन धन पायो, वस्तु अमोलिक दी मेरे सद्गुरु, कृपा कर अपनायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. माझ्या सद्गुरूंनी अमूल्य अशा प्रकारची वस्तू मला दिली आहे. खर्चे ना कुठे वाको चोर ना लूटे, दिन दिन बढ़त सवायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. हे नाम रूपी धन खर्च होत नाही, हे संपत नाही, हे कमी होत नाही, उलट दिन दिन बढ़त सवायो, दिवसेंदिवस सवयीने वाढत चालतं, कमी नाही होत. बलिहारी वा दुःख की जो पल पल नाम जपाय. असं दुःख मला हवंय ज्या दुःखात तुझं स्मरण होईल, ज्या दुःखात तू धावून येशील. ही कोणतीची इच्छा, ही कोणतीची मागणी, याला आर्त भक्त म्हणतात.
द्रौपदी भगवंताचा दावा करू लागली, आर्त भक्त. गजेंद्र दुःखातून मुक्त होण्याकरता आराधना करतोय, आर्त भक्त. दुसरा अर्थार्थी. पामर हा भक्तामध्ये येत नाही. विषयी अर्थ आणि अर्थार्थी दोन्ही विषयी भक्त आहे. भगवंताकडून विषयाची इच्छा आहे, दुःखातून निवृत्ती म्हणजे विषय झाला. किंवा धनद्रव्य प्राप्ती अर्थार्थी, प्रतिष्ठा सत्ता प्राप्त करण्याकरता अर्थार्थी. ध्रुव अर्थार्थी भक्त आहे. ध्रुवाला बापाने मांडीवरून ढकलून दिलं. ध्रुवाचा पिता आहे उत्तानपाद. सुरुची आणि सुनीती दोन पत्न्या होत्या उत्तानपादाला. उत्तानपाद म्हणजे जीव. उत्तानपाद जीवाला म्हणतात. याचे पाय वर आणि खाली डोकं. उत्तानपाद वर पाय खाली डोकं. जीव गर्भावस्थेमध्ये असताना असाच असतो, वर पाय खाली डोकं. मग जन्माला येताना तो डोक्याने येतो म्हणून बहुतेक डोकाळू असतात, पायाळू फार क्वचित असतात. पायाळू फार भाग्यवान आहेत, बहुतेक डोकाळूच आहे. म्हणून लोकांना इकडं तिकडं डोक्याची सवय झाली. इकडं डोक तिकडं डोक, डोकीतच राहतं. जन्मापासून डोकाळू आहे. संस्कार आहेत ते डोकायचे. हा डोकाळू जीव म्हणजे उत्तानपाद. त्याचे वर पाय खाली डोकं. उत्तानपाद शब्द जातं काय? वृक्षाला देखील उत्तानपाद म्हणतात बरं का शास्त्रामध्ये. गीतेमध्ये भगवान वर्णन करतात ना, ऊर्ध्वमूलम अधशाखा अश्वत्थम पाहुरवयम् छंदांशस्य प्रणानी यस्तम वेद स वेदविद. ऊर्ध्वमूलम अधशाखा हा संसारूपी वृक्ष. याचं मूळ वर आहे आणि शाखा खाली आहे. हा संसार उलटाच आहे. या संसारामध्ये सगळ्या गोष्टी उलट्याच आहेत. सोयीचं काही नाही. आपण काय म्हणतो, पायात बूट घाल. पायात बूट घालतो का? बुटात पाय घालतो. ऐका नाही उलट. अंगात शर्ट घाल. अंगात शर्ट का शर्टात अंग आहे. डोक्यात टोपी घाल. डोक्यात टोपी का टोपीत डोकं. सगळं उलटच आहे. हा संसार उलट आहे. माऊलीने मृत्यूलोकीचे उपराटे. माऊलीने उपराटे शब्द वापरला. या मृत्यूलोकात सगळं उपराटे. सोयीचं काहीच नाही. बघा पदार्थ सुद्धा बघा. पाणी बघा, पाणी विज्ञानाच्या दृष्टिकोनातून, रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाणी म्हणजे काय? H2O. H2O हायड्रोजन प्लस ऑक्सिजन इज इक्वल टू वॉटर. हायड्रोजनचे दोन अणू ऑक्सिजनचा एक अणू मिळून पाण्याचा एक रेणू झाला. हायड्रोजन हा ज्वलनशील पदार्थ आहे. ऑक्सिजन ज्वलनास मदत करणारा पदार्थ. मग ज्वलनशील पदार्थ आणि ज्वलनास मदत करणारा पदार्थ जर एकत्रित झाला तर काय व्हायला पाहिजे? ज्वलन प्रक्रिया वाढली पाहिजे. परंतु पाणी हे ज्वलनास विरोधक आहे. दोन पदार्थ एकत्रित होऊन पाणी तयार झालं. त्यातला एक जळणारा पदार्थ आहे आणि एक ज्वलनास मदत करणारा पदार्थ आहे. आणि मग असे दोन पदार्थ एकत्रित झाल्यानंतर ते पाणी म्हणजे ज्वलनशील असलं पाहिजे. तर ते ज्वलनास विरोधक आहे. म्हणजे काय? उफराटच आहे. आणि म्हणून या पाण्यावर एक संशोधन चालू आहे. भविष्यामध्ये
हे जे आपल्या गाड्या चालतात ना, हे डिझेल ऐवजी पाण्यावर सुद्धा चालतील. पाण्यावर कसं काय चालणार? हायड्रोजन आणि ऑक्सिजन, हायड्रोजन ऑक्सिजन जर वेगवेगळं केलं, विभक्त केलं, पृथक्करण केलं, त्यातलं ऑक्सिजन बाजूला काढलं, हायड्रोजन बाजूला काढलं, तर हायड्रोजन इंधन म्हणून वापरू शकतो. विशेष नाहीये पाण्यावर गाडी चालणं सुद्धा. आजच्या वैज्ञानिक काळामध्ये संशोधनाद्वारे काय केलं पाहिजे, त्याचे घटक वेगवेगळे करायचे. फक्त हायड्रोजन आणि ऑक्सिजन, त्यातला ऑक्सिजन बाजूला करायचा, राहिला काय हायड्रोजन. हायड्रोजन राहिलं तर हायड्रोजन ज्वलनशील आहे. पाण्याचं पेट्रोल मध्ये रूपांतर होऊ शकतं. संशोधन देखील त्याच्यावर चालू आहे. भविष्यामध्ये पेट्रोलची गरज नाही पडणार. आता इलेक्ट्रिक साधनं पण निघले. काळ आहे सध्या, संशोधनाचा काळ आहे. कोण काय संशोधन करून काही सांगता येत नाही. अशा प्रकारे या संसारामध्ये मी सांगत होतो, संसार उलटा आहे. मुक्त होता बरी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. मुक्त अवस्था असणारा अहंता ममतेमुळे जीव दशा प्राप्त झाली, म्हणजे हा सुद्धा उलट्या दिशेने वाहतोय. तोच जीव आहे. म्हणून मी सांग, उत्तानपाद म्हणजे जीव ज्याचं पाय वर आणि खाली डोकं आहे, असा उत्तानपाद. श्रीमद भागवताच्या पंचम स्कंदामध्ये ही ध्रुवाची कथा आहे. याला दोन पत्न्या होत्या, सुरुची आणि सुनीती. जीवाला रुची आणि नीती दोन गोष्टी जर समोर आल्या तर नीतीपेक्षा रुची आवडते, नीती आवडत नाही. आणि मग सुनीती या उत्तान पदाची नावडती होती आणि सुरुची आवडती होती. तर रुची आवडती असते माणसाला, जी रुचीप्रमाणे कुठल्या गोष्टी मिळाल्या त्याचे परिणाम काय हो. गुळ सगळ्यांना आवडतो, साखर सगळ्यांना आवडते. आता डायबिटीज झाल्यावर खाता येत नाही तो भाग वेगळा आहे, पण आवडते ते. एकदा एक भेंडा कारखाना होता, तिथे कार्यक्रम होता आणि एका ठिकाणी जेवायला गेलो आम्ही. उकळीकर मार होते आमच्याकडे. खोली लहान असल्यामुळे जागा कमी होती. त्यांच्या सोबत काही 5-6 लोक होते, त्यांना दुसऱ्या खोलीत बसवलं. ते आमच्याबरोबर जेवायला बसले आणि ते मुगाच्या शिरावर धडकच लावणार. उकळीकर मारतात नाही म्हणजे का मारत मला शिरा फार होतो. आजचे दिवस खाऊ दे म्हणले, सोबतचे बरोबर नाही म्हणून खाते म्हणून. त्या दुसऱ्या खोलीत बसल्यामुळे खाता येत नाही, ते खाऊ दिलं नसतं. पण कारण शुगर असल्यामुळं डॉक्टरांनी सांगितलं खायचं नाही, पण त्याला आजचे दिवस काही हो इच्छा झाली खूप खायची. आता शुगरचा आजार अनेकांना झालेला आहे. आता डायबिटीज झाल्यामुळे तो खाऊ शकत नाही, तो भाग वेगळा आहे. पण खाण्याकरता गोड सर्वांना वाटतं, खावं वाटतं. याचा अर्थ रुची, जीव हा रुचीच्या अधीन झालेला आहे, नीतीच्या नाही. नीती काय सांगते? नीती सांगते खाऊ नको, त्याचं घातक येते. नीती सांगते आरोग्याला घातक आहे, खाऊ नको. पण रुची सांगते फार स्वादिष्ट आहे. म्हणजे जीवाने काय केलं? जीव हा रुचीच्या अधीन झाला. रुची ही आवडती आहे आणि नीती ही नावडती आहे. जीव जेव्हा रुचीच्या अधीन होतो तेव्हा नीतीचा त्याग करतो. म्हणून या उत्तान पदाने सुनीतीचा त्याग केला आणि सुरुची त्याची आवडती झाली. सुरुतीपासून एक मुलगा झाला उत्तम आणि सुनीतीपासून झाला ध्रुव. रुचीपासून उत्तम 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 पदार्थ, उत्तम स्वादिष्ट. रुचीची उत्पत्ती म्हणजे उत्तम पदार्थाची इच्छा. आणि नीतीपासून प्राप्त होणारा फळ म्हणजे ध्रुव. ध्रुव म्हणजे अटळ, अढळ, टिकणार, टिकाऊ. नीतीपासून मिळणारं फळ टिकाऊ असतं. मग सुनीतीचा मुलगा आहे ध्रुव. उत्तानपाद राजाच्या मांडीवर
उत्तम बसलेला ध्रुवाने पाहिला आणि ध्रुव धावत धावत गेला. ध्रुवाला वाटलं आपला भाऊ एका मांडीवर बसले, दुसऱ्या मांडीवर आपण बसू. बापाच्या मांडीवर बसण्याकरता ध्रुव धावत गेला आणि ध्रुवाला घेण्याकरता उत्तानपादाने हात देखील पुढे केले. पण तेवढ्यामध्ये सुरुची धावत आली. ध्रुव, तुला त्या मांडीवर बसता येणार नाही. ध्रुव म्हणला, का? बापाच्या मांडीवर मुलगा बसू शकत नाही का? ध्रुव, तुला त्या मांडीवर का बसता येणार नाही? कारण तू माझ्या उदरी जन्म घेतलेला नाही. आणि जर तुला त्या मांडीवर बसायचं असेल तर तुला तपस्या करावी लागेल, साधना करावी लागेल, पुन्हा माझ्या उदरी जन्माला यावं लागेल, तेव्हा त्या मांडीवर तू बसू शकतोस. उत्तानपाद शब्द बोलला नाही. काही काही लोक बाहेर एवढा रुबाब दाखवतात पण घरात अजिबात शब्द बोलत नाही. हिंमतच नाही बोलायची. बाहेर खूप रुबाब करते. उत्तानपदाची हीच अवस्था आहे, या जीवाची हीच अवस्था आहे. रुचीच्या अधीन जीव झाला म्हणजे रुची त्याच्यावर स्वार होते आणि रुची स्वार झाली म्हणजे त्या रुचीप्रमाणे तो चालतो आणि त्याचे दुष्परिणाम भविष्यामध्ये पुढे येतात. ध्रुव काही बोलू शकला नाही. वाईट वाटलं ध्रुवाला, रडत रडत आला. आईला विचारलं, आई, बापाच्या मांडीवर बसणे इतकाही माझा अधिकार नाही का? काय झालं? पिताजींच्या एका मांडीवर उत्तम बसलेला होता, दुसऱ्या मांडीवर बसण्याकरता मी गेलो, पण मला ढकलून दिलं. सुरुची मातेने मला टोचेल अशा शब्दामध्ये ताडण केलं. एवढा अधिकार माझा नाही. माता सुनीतीने सांगितलं, ध्रुव, अरे या हाडा मासाच्या मांडीला काय करतो? ऐसी जगह बैठे कोई ना बोले उठ, ऐसी बात बोले कोई ना बोले झूठ. अशा जागेवर बसावं कोणी उठ म्हणणार नाही. काय करते हाडा मासाच्या मांडीला? वनात जा, तपस्या कर. वनात जाऊन तपस्या कर सांगणाऱ्या माता फार थोड्या. मुलगा जर भजन करायला लागला तर पहिली काळजी आईला वाटते, न जाणे बाबा होतो का नाही. बाबाची सेवा करतात पण घरात बाबा नको. मुलगा बाबा व्हायचं म्हटलं तर आईला दुःख असतं. अशा माता थोड्या वनात जाऊन तपस्या कर सांगणाऱ्या. छोटे ध्रुव तपस्या करण्याकरता निघाला. नारदांचे वेळ. नारदांनी मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवा. हीच द्वादशाक्षरी ध्रुव अढळपद पावला. ओम नमो भगवते वासुदेवाया द्वादशाक्षरी मंत्र न जपसी काया. याच द्वादशाक्षरी मंत्राने ध्रुवाला अढळपद प्राप्त करून दिलं. नारदांनी दिलेला हा मंत्र. ध्रुवाच्या मनातली ईर्ष्या दूर केली नारदांनी. नारदाने ध्रुवाला उपदेश केला, गुणाधिकम मुदम लिप्सेत अनुक्रोश गुणाधमात मैत्री समानात इच्छेत न तापय रविभूयते. नारदांनी केलेला उपदेश आहे. ध्रुव, 3 गोष्टी लक्षात ठेव. एखादा मनुष्य गुणाने आपल्यापेक्षा अधिक असेल त्याला वंदन करावं, त्याची सेवा करावी आणि ते गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. एखादा गुणाने आपल्यापेक्षा कमी असेल तर त्याच्यावर दया करावी
आणि त्याला ज्ञानदान करून आपल्यासारखं बनवण्याचा प्रयत्न. तिसरं सांगितलं मैत्री समानात इच्छेत. गुणाने आपल्यात समान जर असेल तर त्याच्याशी मैत्री करावी. गुणाने अधिक असेल त्याला वंदन करावं, गुणाने कमी असेल त्याच्यावर दया करावी, आणि गुणाने समान असेल तर मैत्री समानात इच्छेत न तापैरवी भूयते. हा नारदाने केलेला उपदेश आहे. मित्रत्वाच्या ठिकाणी समानता असावी. समानशीले व्यसनेषु सत्यम, तिथंच मित्रता टिकते. ध्रुवाच्या मनातला द्वेषभाव नष्ट केला. सहा महिन्यामध्ये ध्रुवाने हळूहळू जलाचा त्याग केला. अगोदर अन्नाचा त्याग केला, हळूहळू नंतर जलाचा त्याग केला, त्यानंतर वायूवर राहू. वायूवर मनुष्य राहू शकतो का? योगी राहतात. वेदांत शास्त्रामध्ये पंचीकरण बघा. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, याचं पंचीकरण जर आपण पाहिलं काय आकाश आहे. पंचीकरणामध्ये सांगितलंय आकाशाचे दोन भाग केले. अर्धा भाग परिपूर्ण, राहिलेल्या अर्ध्या भागामध्ये पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू हे एकत्रित केले. चारही तत्वांच्या अशा प्रकारचं विभाजन केलं पंचकरणामध्ये. म्हणजे प्रत्येक तत्वामध्ये प्रत्येक तत्व असतात. म्हणजे हवेमध्ये पृथ्वी तत्व पण आहे, हवेमध्ये जल तत्व पण आहे, हवेमध्ये अग्नितत्व पण आहे. ते दिसत नाहीये. वड पिंपळासारखे वृक्ष आहेत, हवेतून आर्द्रता घेतात. ते पिंपळाचं झाड आहे, कॉन्क्रीटवर उगवतं. कोणी पाणी दिला, कोणी पाणी दिलं पिंपळाला, कोणी खत घातलं, तिथं माती पण नाही आहे. एखाद्या कॉन्क्रीटवर पिंपळाचं झाड उगवलं, तिथं माती नाही, तिथं पाणी नाही आहे, मग ते जगलं कसं? तर हवेमध्ये असणारी आर्द्रता त्यातून ते पाणी घेतं, हवेतून पाणी घेतं, हवेतून अन्न सुद्धा घेतं. अन्न, पाणी या सगळ्या गोष्टी हवेतून मिळू शकतात. मग वायूवर राहणारा सुद्धा जगू शकतो. हे विज्ञान आहे. ज्या गोष्टी वनस्पती करू शकतात ते माणूस का करू शकणार नाही? ध्रुवाने तपस्या करीत असताना हळूहळू ती सवय लावली. हवेवर राहायला लागला. कालांतरात अन्नाचा त्याग केला, नंतर जलाचा त्याग केला. अन्न जलाचा त्याग करून वायू पिऊन राहू लागला. अशा या तपस्येतून प्रत्यक्ष भगवान परमात्मा ध्रुवाच्या समोर प्रगट झाले. स्तुती करायची इच्छा होती, पण तो शब्द निघत नव्हते. भगवंतानी आपला जो शंख होता त्या शंखाचा स्पर्श ध्रुवाच्या गालाला केला आणि ध्रुवाने बोलायला सुरुवात केली. ध्रुवाने भगवंताची स्तुती केली. यंत्र प्रविश्यमं वाच विमां प्रसक्तं संजीवयत् किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यस्य हस्तचरण श्रवणत्वगादिन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. भगवंताची प्राप्ती झाली, परंतु ध्रुवाने मोक्ष मागितला नाही. कारण ध्रुवाने जी तपस्या केलेली आहे ती मोक्षाकरता केलेलीच नव्हती. बापाने मानेवर ढकलून दिलं, हा आवेश ज्या पाठीमागे. साधना तपस्या आपण करीत असताना साधना करण्याच्या पाठीमागे आपला उद्देश कोणता हे महत्वाचं आहे. त्यानुसार फल मिळतं. क्रिया जरी सारखी असेल तर.
रामायणामध्ये एक प्रसंग आहे, वाल्मिकी रामायणामध्ये. बऱ्याच वेळा विदर्भी लोक, विशेषतः हे फादर लोक, ख्रिश्चन धर्म जे आत्मीयतेने स्वीकारावा त्याकरता हे उदाहरण सांगतात रामायणातलं, वाल्मिकी रामायणातलं, की शंभू ऋषीला रामाने मारलं का, तर शंभू क्षुद्र होता म्हणून रामाने शंभूला मारलं. म्हणजे राम क्षुद्र विरोधी आहे. एकदा त्र्यंबकेश्वरला एक आदिवासी समाजाचा माणूस होता, त्याच्या खिशामध्ये रावणाचा फोटो पाहिला. त्र्यंबकला घडलेली घटना आहे. तुझ्या खिशात रावणाचा फोटो कसं काय? रावण आमचे आदर्श, मी आदर्श कसं काय? रावण कोण आहे माहिती तुला? अरे बाबा, रावण आदिवासी नव्हता, रावण ब्राह्मण होता. तुम्हाला तर ब्राह्मणात द्वेष करायला शिकवलं. रावण तर ब्राह्मण होता, तुझ्या खिशात ब्राह्मणाचा फोटो आहे. मग रामाने रावणाला मारलं म्हणजे राम ब्राह्मण विरुद्ध झाले का? कुठे जात शोधायचा विषय नाही आहे. ती व्यक्ती, त्या व्यक्तीची क्रिया, भगवंताचं कार्य. भगवंताचं कार्य काय? भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. पण ज्या अर्थी रामाने शंभू ऋषीला मारलं त्या अर्थी त्या ठिकाणी काहीतरी कारण असतं. थोडा अभ्यास त्या प्रसंगात जर केला, कारण एकदा मी सुद्धा एक विचार केला की अशा प्रकारचे उदाहरणं हे लोक सांगतात, खरोखर रामायणामध्ये आहे का लिहिलेलं? मी वाल्मिकी रामायण पाहिलं तर वाल्मिकी रामायणामध्ये मला ती कथा सापडली, परंतु त्या ठिकाणी रामाचं आणि त्या शंभू ऋषींचा एक संवाद आहे. तो संवाद फार महत्वाचा आहे. तपस्वी आतापर्यंत अनेक झाले. रावण सुद्धा तपस्वी होता, हिरण्यकश्यप तपस्वी होता. हिरण्यकश्यप तपस्वी होता तर हिरण्यकश्यपूला भगवंताने मारलं नाही का? रावण तपस्वी होता, रावणाला मारलं नाही का? तपस्वी म्हणजे भक्त असतो असं नाहीये. करिता तपे काम क्रोध खवळती. तपस्याद्वारे भगवंताची प्राप्ती होती असं मुळीच नाही. तपस्याने सामर्थ्य प्राप्त होत. माऊली उदाहरण देतात ना, एकाची शाटी पिंजली, एके सृष्टीवर सृष्टी केली. विश्वामित्राने तपस्येच्या बळावर प्रतिसृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तपस्येच्या बळावर सामर्थ्य निर्माण होतं. तपस्या म्हणजे भक्ती नाही. आमच्याकडे अनेक ऋषी मुनी होऊन गेले. चारवाक सुद्धा ऋषी होते. मग चारवाकाने नास्तिक मताचा प्रचार केला. अनेक ऋषी होऊन गेले. कपल नावाचे ऋषी होऊन गेले. कपल ऋषी. त्या कपल ऋषीने चौर्य विद्येचा प्रचार केला. चोरी कशी करावी, चोरी कशी करावी शिकवणारा सुद्धा ऋषी होऊन गेलो. मग यांना काय करावं? त्यांना भक्त म्हणावं. एखादा तपस्या करतो, राक्षसही तपस्या करतो ना. मोठ्या मोठ्या तपस्यांना भगवंतांनी अवतार धारण करून मारलंय. शंभू ऋषी तपस्या करीत असताना एका झाडाला त्यांनी टांगून घेतलं होतं, वर पाय खाली डोकं. आता हे तपस्याची जी पद्धत आहे, मुळात हेच अघोरी आहे. अशा अघोरी पद्धतीने तपस्या करणाऱ्या त्यात ऊर्जा कोणती निर्माण होणार आहे? अघोरीच निर्माण होणार. ज्या ठिकाणी शंभू ऋषीने तपस्या केली त्या परिसरामध्ये, त्या वातावरणामध्ये दूषितता निर्माण झाली. वातावरण दूषित झालं. बघा, चंदन जाळलं तर वातावरण सुगंधी होतं.
दुर्गंधयुक्त पदार्थ जाळला तर वातावरण दुर्गंधी होतं. प्रत्येक वर्षी दिल्लीमध्ये डिसेंबर जानेवारीच्या काळामध्ये प्रदूषण वाढतं. त्याच्या बातम्या येतात. का वाढतं ते? तर हरियाणा पंजाबमध्ये त्यावेळेला भाताचं पीक निघलेलं असतं आणि त्या शेतकऱ्यांना गहू करायचा असतो. आता डिसेंबर जानेवारी महिना हा गहू पेरणीचा महिना असतो आणि भात काढलेला आहे. तर रान तयार करण्याकरता वेळ नाहीये, गहू तर करायचा आहे. मग ते शेतकरी काय करतात? भात हार्वेस्टरने सोंगून घेतात आणि जाळून टाकतात. आता आपण नाही का ऊस करतो पाचड जाळतो, तसं हरियाणा पंजाब प्रांतामध्ये भात हार्वेस्टरने सोंगून घेतात आणि शेतचे शेत जाळतात. लाखो हेक्टर जमिनी जाळल्या जातात. आता त्या भाताला रासायनिक खत घातलेलं आहे, त्याला विषारी औषध मारलेलं आहे आणि ते पेटवल्यानंतर ते प्रदूषण वातावरण निर्माण होतं. अग्नीचा बघा, मी नेहमी सांगत असतो, अग्नीचा संयोग ज्या पदार्थाशी होतो, अग्नी काय करतो तर त्या पदार्थातील सूक्ष्म तत्वाला वातावरणात पसरवण्याचं काम करतो. नवे नवे एका ठिकाणचं वर्णन असं आहे की त्या पदार्थाला अग्नी नुसतं वातावरणात पसरत नाही, तर 1,00,000 पटीनं त्या पदार्थाची वृद्धी होते. यज्ञामध्ये आहुती का देतात? यज्ञ का करतात? तर जो पदार्थ तुम्ही यज्ञामध्ये आहुती देतात तो पदार्थ 1,00,000 पटीने वृद्धी होतो. परंतु त्याच्यामध्ये जर विषारी पदार्थ टाकला तर तो विषारी पदार्थ सुद्धा 1,00,000 पटीने वाढणार आहे. तो वातावरणात पसरणार आहे आणि वातावरणात पसरल्यानंतर वातावरण प्रदूषित होणार आहे. लाखो हेक्टर जमिनी जेव्हा जाळल्या जातात तर त्याचं प्रदूषण दिल्लीमध्ये जातं. अगोदर वाहनांचं कारखान्यांचं प्रदूषण, त्यात हे प्रदूषण, हे सगळे एकत्रित झाल्यानंतर दिल्लीमध्ये प्रदूषणाचा स्तर वाढतो प्रत्येक वर्षी डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान. त्याच काळामध्ये का? तर ही कारण आहे त्याला. तसं ज्यावेळेला एखादा तपस्या करतो, तपस्या केल्यानंतर त्याची जी ऊर्जा शरीरातून निर्माण होते आणि ती ऊर्जा वातावरणात पसरते. तसं महावीरांचं चरित्र आपण ऐकतो की महावीर ज्या ज्या परिसरामध्ये जात होते त्या त्या परिसरामध्ये ऊर्जा पसरल्यानंतर सर्व हिंसक प्राणी सुद्धा अहिंसक बनायचे. आचार्य महावीरांची ती तपस्या होती, साधना होती, अहिंसा तत्व त्यांनी त्यांच्या जीवनात उतरवलेलं होतं. मग ज्या ज्या ठिकाणी ते जातील त्या त्या ठिकाणी हिंसक प्राणी सुद्धा अहिंसक बनायची. तशी ती ऊर्जा होती. पण या शंभू ऋषींची तपस्या केली, त्या तपस्येचा परिणाम वातावरणात प्रदूषण निर्माण व्हायला लागलं आणि लोक मरायला लागले. असे एक ब्राह्मण तक्रार घेऊन गेला त्यांचे मुलं मेल्याची आणि त्यांनी रामावर दोषारोपण केलं. आता वाल्मिकी रामायणातली कथा सांगतो मी की राजाचं पाप प्रजेला भोगावं लागतं. ज्या ते असं घडतंय तर हे राजाचं कर्तव्य असतं हे का घडतंय शोधण्याचं. हे का घडलं हे शोधण्याचा प्रयत्न भगवान प्रभू रामचंद्रांनी केला. तर रामप्रभूंना एक गोष्ट लक्षात आली की कोणीतरी एक या ठिकाणी उलटा टाकून तपस्या करीत आहेत आणि तो होता हा शंभू. शंभू आणि राम यांचा संवाद जो वाल्मिकी रामायणामध्ये आहे तो संवाद वाचा. हे लोक त्या संवादाबद्दल सांगत नाही, फक्त एक सांगतात की शंभू क्षुद्र होता आणि म्हणून रामाने शंभूकडे मारलं, म्हणून राम क्षुद्र विरोधी आहे. शबरीचं उच्चिष्ट बोरं खाणारा राम क्षुद्र विरोधी असू शकतो का? ज्याने शबरीचे उच्चिष्ट बोरं खाल्ले. निषादराज गुहकाला रामाने जो सन्मान दिलेला आहे, जंगलात राहणारा निषाद, चुकीच्या पद्धतीने ग्रंथ मांडले जातात आणि अज्ञानी लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो. हे प्रकार ख्रिश्चनिटीमध्ये फार घडतात. आणि सांगतात हिंदू धर्मात देवता असे
आमचा ख्रिश्चन धर्म स्वीकारा. आता कोपरगावला घडलेली घटना आहे. एक फादर अटक झाली, त्याला जेलमध्ये गेला. अशाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले पुढे जात माहिती नाही का. तिथं अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले पोहोचले नाही. कुणीतरी एक स्त्री होती आणि त्या स्त्रीवर दवाखान्यात नेण्याऐवजी त्यांनी अशाच प्रकारे उपचार केले आणि त्या स्त्रीचा मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्याच्या नंतर त्या फादरवर केस झाली आणि तो फादरला सध्या जेलमध्ये गेलेला आहे. कोपरगावची घटना आहे. तर अशा प्रकारच्या ज्या घटना घडतात, शास्त्राचा चुकीचा अर्थ लावला जातो. आणि म्हणून वाल्मिकी रामायणामध्ये शंभू ऋषींचं उदाहरण आलेलं आहे. अवश्य ते वाचा आणि पूर्ण वाचा तो प्रसंग. पूर्ण प्रसंग वाचल्याशिवाय लक्ष देणार नाही. शंभूक आणि रामाचा संवाद वाचा आणि त्या संवादामध्ये भगवान रामचंद्रांनी सांगितलेलं आहे ही तपस्या 3 प्रकारच्या: सात्विक, राजसी आणि तामसी. सात्विक तपस्वी जो असतो त्याची सात्विक ऊर्जा समाजामध्ये पोहोचते. राजसी तपस्वी असेल त्याची राजसी विद्या आणि राजसी अशा प्रकारची ऊर्जा समाजामध्ये पोहोचते. आणि तुझी जी तपस्या करण्याची प्रक्रिया आहे ही तमोगुणी आहे आणि तमोगुणी प्रक्रिया असल्यामुळं तुझ्यामुळे या वातावरणात तमोगुण निर्माण झालेला आहे आणि म्हणून तू जगण्याचा अधिकारी नाही. भगवंताचं कार्य आहे भक्ता राखे पाया पाहे दुर्जनाशी संवारी. मग दुर्जन असू द्या, मग तो तपस्वी असू द्या, त्याला सुद्धा भगवान ठार मारतात. त्याला दुर्जन आहे. रावण तपस्वी होता. रावण का जाळतो आपण? कारण वाईट होता, विचार वाईट होते, पण तो भक्त पण होता. रावण शिवाचा एकनिष्ठ भक्त होता आणि म्हणून रावणाचं रचलेलं स्तोत्र आपण मुक्त कंठाने गातो. शिवतांडव स्तोत्र आपण गातो, रावणाने लिहिलंय. जटाटवी गजत्पद प्रवाह पावितस्थले गले वलम विलंबिताम भुजंगतुंदमा डमट 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 डमन निनादवट डमर वयम चकार चंद्र तांडवम तनोतो नश्य. जटाटवी गलज्जुल प्रवाह पावितस्थले गले वलम विलंबिताम भुजंगतुंदमा. रावणाने रचलेलं आहे आणि गातो ते. रावणाचा चांगलं गुण सुद्धा घेतलाय आपण, पण वाईट गुण आहेत, दोष आहेत. रामाने रावणाला ठार मारला. म्हणून शंभू ऋषी तपस्वी असला तरी तमोगुणी त्याची तपस्या होती आणि तमोगुणाची ऊर्जा वातावरणात पसरल्यामुळं त्यावेळेला ते नष्ट करणं गरजेचं असतं. बघा, एखाद्या डॉक्टरकडे आपण जेव्हा जातो ना तर डॉक्टर गोळ्या औषध देतात, पण रोग जर जास्त झाला तर त्या डॉक्टर म्हणतात तुम्हाला ऑपरेशन करावं. पायाला कॅन्सर झाला एकाला, तो वाढला. डॉक्टर म्हणले तुम्हाला पायाचा अंगठा काढावा लागेल, नाही तर हा कॅन्सर शरीरामध्ये पसरू शकतो. म्हणजे डॉक्टर पाय वाचवा, काही करा, औषध देऊन पाहिजे. तो आणखी वर जायला लागला. आता घोट्या पाहून पाय काढावा लागला डॉक्टर. नाही डॉक्टर पाय वाचवा, परत औषध दिलं, परत वर गेला. डॉक्टर म्हणले का गुडघ्यापासून काढावं लागेल. हा डॉक्टर साहेब पाय वाचवा. डॉक्टर हे बघ, आता जर तो ऐकलं नाही तर पुढच्या वेळेला मांडीपासून काढावं लागेल, आणि तरी तू नाही ऐकलं तर तुला घरातून बाहेर काढावं लागेल. त्याच्यापेक्षा आता गुडघा कट कर. रोग कंट्रोल मध्ये असेल तर गोळ्या औषधाने तो बरा होतो, पण तो ज्या वेळेला औषधाच्या कंट्रोलच्या बाहेर जातो त्यावेळेला ऑपरेशन करावं लागतं. एखादा तपस्वी जरी असेल, त्या तपस्व्याच्या तपस्येने जर वातावरणामध्ये तमोगुणी ऊर्जा पसरत असेल तर भगवंताचं कार्य आहे दुर्जनाशी संहारी. आणि म्हणून दुर्जन म्हणून भगवान रामाने शंभू ऋषीला मारलेला आहे, तपस्वी म्हणून नाही. हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि आणखी एक आनंदाची बातमी आपल्याला सांगेल.
काल एक कोर्टाचा एक निकाल झाला. याचा आता बातम्या पाहिजे तुम्ही काय वाजवलं म्हणजे साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, कर्नल पुरोहित वगैरे जे काही जवळजवळ 7 आरोपी होते मालेगाव बॉम्बस्फोट मध्ये, ज्यांना अपराधी आरोपी ठरवलेलं होतं आणि त्यांची निर्दोष मुक्तता म्हणून कोर्टाने निकाल दिलेला आहे. कारण कुठल्याही प्रकारचा आरोप हा सिद्ध करता आला नाही. ज्या वेळेला साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यावर आरोप केले होते की प्रज्ञासिंग ठाकूर यांची गाडी त्या ठिकाणी वापरल्या गेली, त्या गाडीचं संशोधनामध्ये हे लक्षात आलं की त्या गाडीचा चेसी नंबर सुद्धा क्लिअर नव्हता. ती गाडी सुद्धा सिद्ध झाली, हीच ती गाडी, हे सिद्ध झालं नाही. आणि या गाडीद्वारे स्फोटक पदार्थ आणले गेले हेही सिद्ध करता आलं नाही. आणि कर्नल पुरोहित हे त्यात सहभागी होते हे सिद्ध करता आलं नाही. पण दुर्दैव आहे की न्याय मिळण्याकरता 17 वर्ष लागले, हे मोठं दुर्दैव आहे. इतके दिवस लागायला नको. आणि अपराध नसताना 9 वर्ष जेलमध्ये राहावं लागलं, प्रताडना सहन करावी लागली. एक साध्वी आहे, ज्या साध्वींनी संसाराचा, जीवनाचा, सर्वस्वाचा त्याग करून भगवंताला समर्पित केलेले एक माता, एक स्त्री, एवढी मोठी हिंमत जिने केली, त्या स्त्रीला अशा पद्धतीने प्रताडना करणं हे एक दुर्दैव आहे. आणि याच्या पाठीमाग असणारे राजनेते की हिंदू देखील आतंकवादी असू शकतो हे सिद्ध करण्याकरता जे प्रयत्न केले, भगवा आतंकवाद शब्द वापरण्याचा प्रयत्न केले, अशा प्रकारे असणारे जे काही लोक आहेत, अशा लोकांपासून आपण सावध असलं पाहिजे. सनातन हिंदू धर्म हा अहिंसा शिकवणारा धर्म आहे, प्रेम शिकवणारा धर्म आहे. अन्याय करा असं कधी शिकवत नाही, पण अन्याय सहन करा हे शिकवत नाही. आणि म्हणून कोर्टाने निकाल दिला, सत्य कधीतरी समोर येत असतो. असाच एक प्रसंग कांची कांपुरी शंकराचार्यांबद्दल झाला होता. जयललिता मुख्यमंत्री असताना त्यांनी शंकराचार्यांवर खुनाचे आरोप केले, अनेक चॅनलवरती दाखवलं. परंतु ज्या वेळेला शंकराचार्यांच्या विरोधात कुठल्याही प्रकारचे पुरावे सापडले नाही आणि सुप्रीम कोर्टाने त्यांना निर्दोष सोडले, त्यावेळेला मात्र कुठल्या मीडियांना ते दाखवण्याची इच्छा झाली. पण शंकराचार्य जेव्हा अटक झाली तेव्हा काही मीडियामध्ये महिना ते दाखवले गेलं, पण प्रत्यक्ष जेव्हा सुप्रीम कोर्टाने त्यांना निर्दोष सोडलं त्यावेळेला मात्र मीडिया दाखवू शकली नाही. हे दुर्दैव आहे. आणि म्हणून असे प्रसंग घडू नये. पण भगवा आतंकवाद हा शब्द ज्यांनी वापरला होता त्यांना माझा प्रश्न असा आहे, पेहलगाम मध्ये धर्म विचारून हत्या झाली, धर्म विचारून हत्या झाली, त्यांना तुम्ही हिरवा आतंक म्हणू शकता का? तुमच्यात हिंमत आहे का हिरवा आतंक म्हणण्याची? भगवा आतंकवाद शब्द तुम्ही वापरता, मग हिरवा आतंकवाद शब्द काय वापरू शकता? धर्म विचारून जेव्हा हत्या केली जाते, अशा प्रकारे जो आतंकवादीच असतो, तो कुठल्याही धर्माचा असू द्या, पण त्या धर्मात जोडणं हे चुकीचं आहे. असा प्रसंग आल्यावर वरून म्हणायचं आतंकवादाला धर्म नसतो. मग आतंकवादाला जर धर्म नसतो मग भगवा आतंकवाद झाला कसं काय? दुसरी महत्वाची गोष्ट आहे, आतंकवादाला जर धर्म नसतो तर मग अंगावर पेट्रोल टाकून जाळून टाकणं. कशा करता? त्यांना त्या ठिकाणी दफनण्याकरता जागा द्यायची, आपली जागा का वाया घालायची.
म्हणून धर्माबद्दल संस्कृतीबद्दल सावध असावं. आम्हाला हाच आदर्श दिलेला आहे. भगवान प्रभू रामचंद्रांनी, मी सांगत होतो, शंभू ऋषींना का मारलं तर तमोगुणी त्यांची भक्ती होती. गीतेमध्ये भगवान सांगतात, सत्वगुणी मनुष्य जो सात्विक भक्ती करतो, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्ता मध्ये तिष्ठन्ति राजसः, रजोगुणी भक्ती जी असते त्याद्वारे मध्य गती प्राप्त होते. जघन्य गुण वृत्तिस्ता अधो गच्छन्ति तामसः, तमोगुणी जी भक्ती असते ती माणसाला अधोगतीला नेत असते. आणि भक्ती तमोगुणी नसावी. तमोगुणी भक्ती करणारा जर भक्त असेल तर भगवान परमात्मा त्याला सुद्धा ठार मारतात. त्याकरता शंभू कृष्णांचं उदाहरण आहे वाल्मिकी रामायणामध्ये. मग अशा प्रकारे भक्ती असेल ती अनन्य भावाने भक्ती असेल. अन्याश्रम त्यावेती अनन्यता. अनन्य भक्त्या अनन्या शक्य अहम एवं विधोर्जुन ज्ञातुं द्रष्टुंच तत्वेन प्रवेष्टुंच परन्तप. हे अर्जुन भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायातील 54वा श्लोक आहे. भक्त्या तू अनन्या, अनन्य भावाने माझी भक्ती जो करतो, विधीपूर्वक भक्ती. हे अर्जुन, तुम्हाला प्राप्त करू शकतो, तुम्हाला जाणू शकतो, तुम्हाला पाहू शकतो. भगवान दिसत नाही डोळ्याने. का दिसत नाही तो? भगवान असूनही न दिसण्याची 8 कारणं सांगितली बरं. किती वाजले? 2:30 वाजले. त्याचा विस्तार उद्या करू, फक्त मी ते कारण सांगतो. अति दूर, अति समीप, इंद्रियाघात, मनोस्थापन, अति सूक्ष्म किंवा व्यवधान किंवा अभिभाव किंवा समानाभिहार असे 8 प्रकार आहेत. हे 8 प्रकारचे अडथळे आहेत परमात्म्याच्या दर्शनाकरता. याचा विस्तार आपण उद्या करू. श्लोक आहे भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायातला 54वा श्लोक. अनन्य भावाने माझी जो भक्ती करतो. अनन्य भाव म्हणजे काय? अन्य आश्रयाणाम त्यागो इति अनन्यता. परमात्माची भक्ती अशी असावी की अन्य कुठले आश्रय असेल त्याचा त्याग करून फक्त परमात्मा सर्वस्व माझा आहे. सर्व भावे लोभ्या आवडे धन आम्हा नारायण तैस्या परी. लोभी माणसाचं जसं धन आवडतं, चमडी जाय लेकिन दमडी न जाय. कधी हातातून पैसा सुटणार नाही लोभी माणसाचं. लोभ्याला जसं धन आवडतं तसं भक्ताला भगवान आवडतं. ही अनन्य भक्ती आहे. अशा प्रकारची अनन्य भक्ती जीवनामध्ये यावी. आर्त अर्थार्थी भक्त आपण पाहिले. तिसऱ्या जिज्ञासू. जिज्ञासू कोण आहेत? अंतकणामध्ये तळमळ आहेत. केव्हा माझा उद्धार होईल, काय उद्धार पावेल, काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. केव्हा भगवंताची कृपा माझ्यावर होईल, केव्हा भगवंताचं दर्शन होईल, केव्हा माझ्या अंतकणाचे दोष जातील. कै येता देखील माझा मायबाप, घटका कोटी दिवस धरून या माप. अशा प्रकारची जिज्ञासा निर्माण व्हावी. जिज्ञासा निर्माण झाल्याशिवाय परमार्थात पदार्पण नसतं. हा जिज्ञासू भक्त आहे. त्याला मोक्ष म्हणतात, मोक्षाची इच्छा करणारा. आणि चौथा आहे मुक्त. हे 4 प्रकार आहेत. त्यामध्ये गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं अर्थ अर्थार्थी, तिसरा जिज्ञासू आणि चौथा ज्ञानी. ज्ञानी म्हणजे मुक्त. अशा प्रकारे
अनन्य भावाने जो माझी भक्ती करतो भगवान सांगतात मला प्राप्त होतो. राहिलेला प्रसंग उद्या बघू. योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांचा असणारा 178 अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहाचा आजचा 3रा दिवस आहे. समाजाचे उच्चांक आहेत. प्रत्येकाने आपापले दागिने सांभाळा. इथं चोर फरालेले बरं, जास्त गर्दी करीत जाऊ नका. दागिने सांभाळा, गाड्या सांभाळा आणि पार्किंग मध्येच गाड्या लावा, कारण गाड्या पण चोरीला जायला लागलेल्या आहेत. 2 पैसे तुमचे पार्किंगला गेले तरी चालतील, पण तो गाड्या चोरीला जाऊ नये म्हणून पार्किंग मध्ये गाड्या लावल्या तर त्या सुरक्षित राहतील. आणि टाळकऱ्यांनी आपापले पास जवळ ठेवा, नाहीतर